शेतकरी मित्रांनो, ऊसाची कापणी झाल्यानंतर तुम्ही पाला जाळता का? क्षणभर थांबा. पाला जाळणे सोपे वाटते, पण त्यामुळे तुमच्याच जमिनीचे नुकसान होते. पाला जाळल्याने जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवाणू नष्ट होतात. हे जीवाणू मातीतील अन्नद्रव्य तयार करण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. जाळल्यामुळे सेंद्रिय अंश कमी होतो आणि जमीन कोरडी व कमकुवत बनते. याऐवजी पाला जाळू नका, तो जमिनीवरच पसरावा. ऊसाचा पाला ओळींच्या मध्ये समान पसरवून ठेवा. कालांतराने तो नैसर्गिकरित्या कुजेल आणि उत्तम सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित होईल. मल्चिंग केल्यामुळे तणांची वाढ कमी होते, जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि तापमानाचा परिणाम कमी होतो. त्यामुळे जमिनीची रचना सुधारते आणि उत्पादनात वाढ होते. ऊसाचा पाला हा कचरा नाही, तो तुमच्या शेतासाठी अमूल्य संपत्ती आहे. पाला जाळणे थांबवा, मल्चिंग सुरू करा, जमीन सुधारवा आणि उत्पादन वाढवा.